नमस्कार, मी पवार माधवी. आज आहे ना ओले बोंबीलचं मी कालवण करणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीत करते ते. कढई गरम करायला ठेवते. कांदा, टोमॅटो, लसूण चॉपर केले, मस्त बारीक करून घेतले. टोमॅटो थोडा जाडच आहे, जाडच हवं आहे म्हणून थोडासा जाडच ठेवला मी, जास्त बारीक नाही केला आहे. कढई गरम झाली की आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मिरची आणि कैरी घेतली आहे शिजायला टाकायला. त्याचं पाणी काढूया आपण, म्हणजे लवकर गरम होईल ते. कढईमधलं पाणी काढते आणि तेल टाकून घेते. दोन आणि थोडंसं घेते, अर्धं वरती मी. कांदा जास्त असला ना की जरा तेल जास्त लागतं. आपण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकूया. कांदा शिजण्यासाठी मीठ टाकूया थोडं पण. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहे आणि ओली मिरची टाकणार आहे. भाजून घेऊया त्याच्यामध्ये. लगेच कांद्याला बघा, कांदा मस्त छान शिजला आहे. आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. मसाले म्हणजे एकच मसाला टाकणार आहे, बाकीचे काही मसाले नाही आहेत. हे बघा, मिरची टाकले म्हणून थोडंसं टाकले. एकदम साधी सिंपल आहे रेसिपी. त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया. लसूण टाकले, अद्रक नाही टाकले त्याच्यामध्ये, फक्त लसूणच टाकले. कांद्यामध्ये चॉपर करून घेतले. त्याच्यामध्ये मी एवढंच पाणी, हे कांद्याचं भांडं घेतलं आहे, अर्धी वाटी पाणी आहे ते घातलं आहे. कारण की बोंबीलला पाणी खूप सुटतं आणि त्याच्यामध्ये आपण लगेच कैरी घालणार आहोत. थोडं कैरी शिजून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये बोंबील टाकायचे, कारण की बोंबील जास्त लवकर शिजतो म्हणून. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया. आणि हलवून घेते. थोडंसं मीठ टाकलं होतं पण अजून अर्धा चमचा मी मीठ टाकते त्याच्यामध्ये. आता ही कैरी शिजली ना थोडी, ते आपण त्याच्यामध्ये बोंबील सोडणार आहोत. आणि मग बोंबीलला हलवायचं नाही ना, म्हणून हे अगोदर सगळं शिजून घ्यायचं आहे. बघा, मस्त कड येतो आहे त्याला. कैरी लगेच नरम होईल. मस्त उकली आले. त्याच्यामध्ये एक एक करून मी बोंबील टाकते. हे बोंबील आहेत, एकदम बारीक आहेत, असे उभे टाकून देते. आणि आपल्याला कशालाच हलवायचं नाही आहे, त्याला शिजून द्यायचं आहे बस. 5 मिनटं लागतील शिजायला. ते काय ओले गटगटीत असतात ना. 2 प्रकारचे बोंबील असतात. हा गटगटा बोंबील आहे. एक चोर बोंबील असतो, तो कडक असतो, अगदी मस्त सुरमईसारखा, पण त्याला खवलं भरपूर असतात. आणि ह्याला काही खवलं वगैरे नसतात. ह्याचं काटा पण काढून दिलं आहे तिने, मच्छीवालीने. आणि आगळच्या ऐवजी मी कैरी टाकली आहे. माझ्याकडे ओली कैरी होती, तुम्ही आगळ पण टाकू शकता. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया 5 मिनटासाठी. बघा, आता आपण याचं झाकण काढूया. आता हे आपल्याला हलवायचं नाही, काही नाही. थोडा वेळ असं शिजून देऊया आणि गॅस बंद करूया की झालं. बोंबील शिजायला वेळ नाही लागत. आणि जर हलवलं तर कुस्कूर होऊन जाईल त्याचं, म्हणून असे मोठे मोठे टाकायचे. आणि त्याचंच पाणी बघा किती सुटलं आहे. पाणी कमी झालं होतं पण त्याचं पाणी सुटलेलं आहे. मी हलवत नाही, नाही तर तुटेल ते.
रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. फॉलो करा मला. आणि ओल्या बोंबिलची रेसिपी कशी वाटते ती सांगा मला. आणि तुम्ही पण करून बघा अशा माझ्या पद्धतीमध्ये. छान लागतं. भातावरती पण खाऊ शकता आणि भातावरतीच खाण्यासारखं आहे ते, कारण की ती चपातीसोबत खाण्यासारखं नाही, तो गटगटीत किंवा फ्राय नाही आहे. भातासोबत खाण्यासाठी संध्याकाळचं जर आपल्याला गरमीतून भात खायचं आहे किंवा काही, तर एक साधं सिंपल छान वाटतं. तर आपली रेसिपी झाली आहे पूर्ण भाजी ओल्या बोंबल्याची. आताच्या वेळेला एवढंच होतं. बाय बाय.